दरम्यान कोणत्याही सामाजिक प्रश्नावरती उठसूट ट्विट करणारे बॉलिवूड सेलिब्रिटी आणि टीव्ही स्टारवरती गंभीर आरोप केले जात आहेत। या सेलिब्रिटींच्या घरी काम करणाऱ्या नोकरांचा छळ केला जात असल्याचं समोर येत आहे। बुक माय बाई या घरकामासाठी माणसं पुरवणाऱ्या कंपनीनं हा आरोप केलाय। या कंपनीतर्फे आतापर्यंत 35 सेलिब्रिटींच्या घरी या कंपनीनं घरकामासाठी माणसं पुरवली आहेत। त्यापैकी 26 घरांमध्ये या नोकरांना मारहाण, शिवीगाळ, उपासमार केली जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत। त्यामुळे आता कोणत्या सेलिब्रिटीकडे माणसं पुरवणार नसल्याचा निर्णय देखील या कंपनीनं घेतलाय। पाण्याचा वाढता अपव्यय टाळण्यासाठी ठाण्यातील घोडबंदर रोडवरती राहणाऱ्या 13 वर्षीय मानस गर्गे या विद्यार्थ्यानं प्रकल्प आणलाय। पाण्याची नासाडी न करता पाण्याचा पुरवठा कुंड्यांना करत वॉटर प्लांट इंडिकेटर, वॉटर लेवल इंडिकेटर, ऑटोमॅटिक वॉटरिंग सिस्टीम फॉर प्लांट अशी यंत्र त्यानं तयार केली आहेत। या प्रकल्पाला मानसनं स्मार्ट वॉटर कन्झर्वेशन सिस्टीम असं नाव दिलंय। या प्रकल्पाच्या माध्यमातून पाणी बचतीचा उत्तम संदेश दिलाय। मानस हा सरस्वती विद्यालयात शिकत असून त्यानं चाइल्ड टेक सेंटर इथं विविध प्रकारचं प्रशिक्षणही घेतलंय। पिंपरी चिंचवडकरांना महापालिकेनं करात कोणतीही वाढ न करून दिलासा दिलेला असला तरी लवकरच पाणी कपातीची कुऱ्हाड मात्र पडण्याची चिन्ह आहेत। पहिल्या पावसापर्यंत पाणी पुरवायचं असेल तर 10 दिवसांच्या आड 1 दिवस पाणी पुरवठा करणं गरजेचं आहे, असं सुतोवाच महापौर नितीन काळजे यांनी केलंय। पिंपरी चिंचवडकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये पवना हे एक प्रमुख धरण आहे, मात्र त्यात सध्या 40% इतकंच पाणी शिल्लक आहे। त्यामुळे पिंपरी चिंचवडकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलंय। मुंबईतल्या जोगेश्वरी भागात 2 मित्रांनी रचलेला लुटीचा ड्रामा पोलीस तपासात उघड झालाय। या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे। गोरेगावच्या आरे परिसरातील लॉजिक केस प्रायव्हेट लिमिटेड कॅश कनेक्शनचं काम करणाऱ्या अनिल कोंडस्कर आणि मयूर बिचले या दोघांनी आपल्या मित्रासोबत चोरीचं नाटक रचलं। काल संध्याकाळी 12 लाखांची रक्कम घेऊन हे दोघं जात असताना त्यांच्याच एका मित्रानं हल्ला करत ही रक्कम लुटली आणि त्यानंतर अनिल आणि मयूरनं पोलिसात जाऊन चोरीची तक्रार दाखल केली। पोलिसांना या दोघांवरच संशय आल्यानं चौकशी करत त्यांना ताब्यात घेण्यात आलं। फेसबुकवर बनावट अकाउंट उघडून लाखोंना गंडवणाऱ्या नायजेरियन पती-पत्नीला अटक करण्यात आली आहे। भांडूप पोलिसांनी दिल्लीतून या दाम्पत्याला अटक केली। नागबू ओरायझुका आणि नेहारिका ओरायझुका अशी या दोघांची नावं आहेत। हे दोघे जण सुंदर महिलांचे फोटो ठेवून बनावट खातं उघडायचे फेसबुकवरती आणि फ्रेंडशिप रिक्वेस्ट पाठवून लोकांना गंडवायचे। यातील नागबू ओरायझुका या महिलेनं मर्सी जॉन या नावे खातं उघडून व्यापारी संदीप सिंग यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली। चॅटिंगच्या माध्यमातून ओळख बनवल्यानंतर या महिलेनं यूकेत स्वतःची फार्मास्युटिकल कंपनी असल्याचं सांगून त्यात नफ्याचा आमिष दाखवलं, ज्यात संदीप सिंग यांची 10 लाखांची फसवणूक झाली। पिंपरी चिंचवडमध्ये चक्क API अर्थात सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्याच घरावरती चोरट्यांनी डल्ला मारला। 1.5 लाख रोकड आणि 3 तोळे सोनं चोरट्यांनी लांबवलंय। विलास पुजारी असं पोलीस अधिकाऱ्याचं नाव असून ते सध्या मुंबईत कार्यरत आहेत। पिंपळे सौदागरच्या यशदा नक्षत्र सोसायटीत त्यांचं घर आहे, मात्र कुटुंबासोबत ते बाहेरगावी गेलेले असताना खिडकीच्या काचा फोडून चोरट्यांनी चोरी केली आहे। दरम्यान सोसायटीचा सुरक्षारक्षक गायब असल्यानं त्यानंच चोरी केली असावी असा संशय व्यक्त केला जातोय। नोटाबंदीनंतर अचानक वाढलेली रिअल इस्टेटमधली गुंतवणूक कमी झाल्यानं घर खरेदीचं प्रमाण देखील आता घटलंय। RAFP या रिअल इस्टेटशी संबंधित असणाऱ्या संघटनेनं या संदर्भातली आकडेवारी दिली आहे। 2017च्या पहिल्या तिमाहीत घरांच्या विक्रीत 1% घट झाली आहे, तर नवे प्रकल्प उभारण्यात ही तफावत 19% इतकी आहे। नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर काळा पैसा लपवण्यासाठी अनेकांनी रिअल इस्टेटमध्ये पैसे गुंतवले होते। त्यामुळे महानगरांमधल्या घराच्या किमती कमालीच्या वाढल्या होत्या, मात्र आकडेवारी आता कमी झालेली दिसतेय। मुंबई विमानतळावरील सोनं जप्तीचं सत्र थांबता थांबत नाहीये। मुंबई विमानतळावरून तब्बल 2 किलोचं सोनं तसंच 70 लाखांची रक्कम काल जप्त करण्यात आली आहे। यात 1000 ग्रॅमचे सोन्याचे दागिने आणि 9 सोन्याच्या बिस्किटांचा समावेश आहे। या सर्व मुद्देमालाची स्मगलिंग होत असल्याचं समजताच कस्टम विभागानं कारवाई केली आहे। सीसीटीव्हीच्या आधारे काही आरोपींना ओळखण्यात आलं असून अज्ञात व्यक्तीच्या नावावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे। स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांनी 2 दिवसांपूर्वी एकमेकांमध्ये हाणामारी केली होती, मात्र त्याचबरोबर महापालिका मालमत्तेचं देखील नुकसान केलं।
टेबल, खुर्च्या, कुंड्या, कपाटं, काचेचं सामान असं जे काही हाताला लागेल ते सर्व भाजप कार्यकर्त्यांनी फोडून टाकलं. मात्र तरीही या तोडफोडीबद्दल कोणताही गुन्हा नोंदवला गेला नाही अजूनपर्यंत. स्वीकृत नगरसेवक निवडीवरून गणेश बिडकर आणि गणेश घोष यांच्यात वाद झालेला होता. त्यावरून भाजप कार्यकर्तेच एकमेकांमध्ये भिडलेले होते. ऐन उन्हाळी सुट्टीच्या काळात डोंबिवलीच्या सावळाराम क्रीडा संकुलातील पालिकेचं स्विमिंग पूल डागडुजीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलंय. याचा विरोध करत मनसेनं या कोरड्या स्विमिंग पूलमध्ये स्विमिंगची स्पर्धा घेतली. गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं सुट्टीच्या काळात हा पूल बंद ठेवला जात असल्याचा आरोप मनसेनं केलाय. याचा निषेध करत मनसेनं विद्यार्थ्यांसह या स्विमिंग पूलावरती जाऊन कोरड्या पुलामध्ये स्पर्धा घेतली आणि विजेत्याला महापौर चषक देण्यात आला. येत्या 4 दिवसात स्विमिंग पूल सुरू झालं नाही तर महापौरांच्या दालनात आंदोलन केलं जाईल असा इशारा देखील मनसेकडून देण्यात आलाय. पुण्याजवळच्या कोपरे ग्रामस्थांचं पुनर्वसन रखडल्यानं भाजप खासदार संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर आंदोलन केलं जात आहे. कोपरे गावातील कुटुंब आणि युवक क्रांती दलातर्फे हे आंदोलन केलं जात आहे. 2004 साली संजय काकडे यांच्या कंपनीला कोपरे ग्रामस्थांच्या पुनर्वसनाचं काम देण्यात आलेलं होतं. त्यापैकी 15 कुटुंबांचं अद्यापही पुनर्वसन झालेलं नाहीये. याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात पुन्हा एकदा कचरा कोंडी होईल की काय असा प्रश्न पडू लागलाय. कारण फुरसुंगीकरांनी पुन्हा एकदा कचरा टाकू देण्यास विरोध केल्यानं गेल्या 2 दिवसांपासून कचऱ्याच्या गाड्या थांबून आहेत. काही दिवसांपूर्वी फुरसुंगीतल्या कचरा डेपोला आग लागली होती. ती आग अद्यापही धुमसत असल्यानं स्थानिकांना याचा मोठा त्रास होतोय. त्यामुळे फुरसुंगीकरांनी पुण्यातला कचरा टाकू देण्यास विरोध केलाय. वारंवारच्या विरोधामुळे पुण्यातल्या कचऱ्याचा प्रश्न बिकट बनलाय. त्यामुळे हा प्रश्न आधीसारखाच तात्पुरता मिटवला जातो की यावरती काही ठोस तोडगा काढला जातो हे बघणं आता महत्त्वाचं आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी शिर्डीतील साई संस्थानच्या रुग्णालयाला 75 लाखांची मदत दिली आहे. मुकेश अंबानी यांनी वयाच्या 61ीत पदार्पण केलंय. यानिमित्त साई संस्थानाच्या रुग्णालयासाठी मशिनरी आणि इतर साहित्य खरेदीसाठी मदत करण्यात आली आहे. रुग्णालयाबरोबरच प्रसाद भोजनासाठी देखील त्यांनी 4 लाख रुपयांची देणगी दिली आहे.